परीक्षा आली की मुलं अभ्यासाला लागतात. सगळे प्रेशर करत असतात की अभ्यास कर, चांगले मार्क पाड. तुम्हाला 10वीत चांगले मार्क पडले तरच काहीतरी पुढे करिअर होऊ शकेल. इथे जाऊन मला पाठ करायचं, तिथे जाऊन लिहायचंय. सगळेच मग रॅट रेसमध्ये असता. तुम्ही हे चांगलं करा, मगच हे चांगलं होईल. सायन्स, मग काय इंजिनियर, मेडिकल. जसे ग्रेड्स मिळतील तसं कॉलेज चांगलं येईल. लेटेस्ट जे आहे म्हणजे रनिंग, म्हणजे ते शिक्षण घेतल्यानंतर इमिजिएट त्याला बाहेर युजफुल जर असेल तर त्या शिक्षणाला महत्त्व आहे. मेंटली खूप मी टेन्स होते कधीतरी आणि मग तसं त्रास होतो, मग खूप डिप्रेशन येतं. पण तरी त्या वेळात पण अभ्यास सुरू ठेवायला लागतो. हे प्रेशर आहेच की माझ्यापेक्षा दुसरा हुशार आहे म्हणा, किंवा तो जास्ती अभ्यास करतोय त्यामुळे त्याला पर्सेंट पडतात आणि मला कमी पडतात, किंवा मी तेवढाच अभ्यास करतोय पण काही कारणामुळे थोडंसं 1-2% इकडे तिकडे होतात. हे प्रेशर नक्कीच आहे. ॲक्च्युली लर्निंग त्याच्यात होतच नाही. मग जेव्हा तुमचं एक्झाम हे डेस्टिनेशन नसतं तेव्हा यू ॲक्च्युली लव्ह व्हॉट यू आर लर्निंग. शिक्षणाची एक वाक्य माझ्या डोक्यात फिट बसली आहे की एज्युकेशन इज दॅट विच मेक्स युअर लाईफ मोर अँड मोर जॉयस, मोर अँड मोर एफर्टलेस डे बाय डे. शिक्षण म्हणजे जे तुमचं आयुष्य अधिकाधिक आनंदी आणि अधिकाधिक सहज करतं ते. जर असं आयुष्य होत असेल दिवसेंदिवस, देन आय एम गेटिंग एज्युकेटेड. इफ नॉट, आय नीड टू अनलर्न माय सेल्फ. मुलं ढ नसतात, कुणीच ढ नसतं. हा ढ म्हणून जो आपल्याला शिक्का बसतो मुलांना वर्गांमध्ये, ढ कुणीच नसतं. प्रत्येकाचा इंटरेस्ट वेगवेगळा असतो आणि आपण त्यांना एकाच गोष्टींचा इंटरेस्ट घ्या असं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. एक ठराविक सिलेबस तयार करून त्यामध्ये प्रत्येक जण रस घेतच असं नाही. शिक्षण पद्धती जी आपण जे मुळात पहिल्यापासून जे शिक्षण देतो ना, ते इतकं आनंददायी पाहिजे की मुलाला शाळेत जाताना असं की मी कधी शाळेत जातोय असं वाटलं पाहिजे. शिक्षणाने तारतम्य आणि विवेक डेव्हलप झाला पाहिजे. मुलाला आपण जन्माला घातल्यानंतर ते मूल 3-3.5 वर्षां झालं की त्याला गपचूप शाळेमध्ये घालायचं आणि मग जे काय होईल ते शाळा करेल. इथे गडबड काय झाली आहे? शिकणं केंद्रस्थानी नाही, शिकवणं केंद्रस्थानी. म्हणून कुठल्याही शाळेमध्ये आपल्याला टीचिंग एड्स दिसतात, तिथे लर्निंग एड्स नाही आहेत. पुस्तकात किंवा सिलेबसमध्ये अडकलेलं शिक्षण नकोय. शिकण्यासाठी जे आवश्यक, शिकणाऱ्यासाठी जे आवश्यक ते सोडून बाकीचं सगळं झटकून टाकायचं आहे. प्रत्येकाचा इंटेलिजन्स वेगळा असतो. तो एकाच फुटपट्टीवर मोजता येत नाही आणि तो इंटेलिजन्स इव्हॉल्व होण्यासाठी, ग्रो होण्यासाठी त्याला पोषक एन्व्हायरमेंट पाहिजे. तर रेग्युलर स्कूलिंगमध्ये ते नाही, म्हणजे ते काही वाईट नाही आहे असं नाही म्हणत. इट इज डिफरंट. सो इट इज ऑल्सो हॅज इट्स ओन प्लेस. माझा एक मित्र आहे की त्याला फक्त आता सायन्स आणि मॅथ्सच आवडतं, त्याला ड्रॉइंग अजिबात आवडत नाही किंवा हे नाही. तरी आमच्या शाळेत आर्ट्स कंपल्सरी सब्जेक्ट आहे, त्याच्यामुळे ते करायला लागतं. मग त्याच्यामुळे त्याला कमी ग्रेड मिळाली की मग त्याला वाईट वाटतं की माझं असं म्हणणं आहे की मुलांना ज्याच्यात इंटरेस्ट आहे ना तर त्यांना तेच करू द्यायला पाहिजे. असं प्रेशराईज नाही केला पाहिजे की तुम्ही हे कराच वगैरे. ते आता त्याला काय आवडतं किंवा तो कशामध्ये प्रगती करू शकतो हे शोधण्यासाठीचा जो प्रयत्न आहे तो आपण सगळेजण खरं शाळा आणि इथे केला पाहिजे, आयडियली केला पाहिजे, की जो बाकीच्या शाळांमध्ये होत नाही आहे. बाकीच्या शाळांमध्ये मुलांना सप्रेस केलं जातं. हे आहे, हे शिका एवढंच सांगितलं जातं. आमचे एवढे क्लासेस आहेत, एवढे आमच्याकडे मजले आहेत, एवढं प्लेग्राऊंड आहे, याच्याशिवाय अजून काही ऐकत नाही आहे मी. मला इथे खूप पळापळी, नंतर जेव्हा जे काही खेळायचं आहे तेव्हा खेळायला मिळतं. तिथे कसं मराठीचा अभ्यासच फक्त बसून करायला लावायचे, कंपल्सरी सगळंच तिथे.
आधीच्या शाळेत मी अशी कधी ओपन अप वगैरे व्हायचे नाही आणि खूप कॉम्पिटिटिव्ह स्वभाव होता माझा की मला ह्याच्यात जिंकायलाच पाहिजे किंवा ह्याच्यात चांगले मार्क पाडायलाच पाहिजेत, नाही तर काही होऊ शकणार नाही किंवा ह्या सगळ्यावर मटेरियलिस्टिक गोष्टींवरच माझा पूर्णपणे मी बेस्ड होते. 7th स्टँडर्डपर्यंत मी कन्व्हेन्शनल स्कूलिंगमध्ये होते. ती जी शिक्षण पद्धती आहे ती असं नाही म्हणणार की मी चुकीची आहे. जनरलाइज लोकांना काय बेसिक स्किलसेट यायला पाहिजे ॲकॅडमिकली ते प्रोव्हाइड करायचं काम ते करतं. बर्डन जाणवतं लोकांमध्ये, कारण बऱ्याचदा खेळत नाहीत म्हणजे, आणि अभ्यास आहे की अभ्यास एवढंच असतं. अभ्यास फोकस असणं नेसेसरी आहे, पण त्याबरोबर बाकी काहीच नसतं. एक पर्सनल कॅरेक्टर डेव्हलपमेंटबद्दल काही घडत नाही. 10वीपर्यंत म्हणजे ॲटलिस्ट 9th पर्यंत हा लाद म्हणजे हे सो बर्डन नसेल पाहिजे. क्लासेसला जा, अभ्यास करा. यू शुड बी एबल टू एन्जॉय. शासनाने जे आत्ता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणलेलं आहे ते थरोली वाचलं आहे आम्ही बऱ्यापैकी. त्यांचा उद्देश खूप चांगला आहे की पुस्तकात न कोंडून ठेवता जास्तीत जास्त स्किल ओरिएंटेड किंवा टिपिकल शिक्षण पद्धती न राहता मुलांच्या ॲबिलिटीज जास्त जज व्हाव्यात किंवा ते निखरून याव्यात अधून जास्त, याच्यासाठी आत्ता सरकार प्रयत्नशील आहे. रेग्युलर स्कूलिंगमध्ये आपल्याला जे आवडत नाही ते पण करायला लागायचं आणि इकडे आपण जे आवडतं ते चूज करतो. सो बेसिकली आपण आपलं सेल्फ पोटेन्शियल जे आहे ते आपण इकडे जास्त चांगल्या पद्धतीने आयडेंटिफाय करू शकतो. अशा प्रकारची शाळा असेल किंवा कुणी काउन्सिलर असा असेल की जे त्याला काय आवडतं आहे हे सांगून त्याला प्रोत्साहन देणारं, तर ते खूप चांगलं ठरेल. आपण हे ऑलरेडीच करतो आहे जिज्ञासात. हे मुलांचं शिक्षण होत नाही. बऱ्याचदा असं वाटतं की सिलेबसच नाही तर शिक्षण होत नसेल. मुलांचं व्यवस्थित कॉन्सेप्च्युअल लर्निंग होतं, प्लस ते हाताने जास्त काम करतायत जिज्ञासात, तर तेच आत्ता गव्हर्नमेंट आणू इच्छित आहे. जिज्ञासात कसं आपल्याला कुठल्याही विषयी क्युरिओसिटी असेल तर ती त्याच्याबद्दल आपण शिकायचं. जिज्ञासामध्ये काही असतं, म्हणजे जर मला एक दिवस नसेल करायचं, नाही केलं तरी चालतं. ते पुन्हा सिलेबस बांधून देणार. बट ऑब्वियस आहे की एवढ्या मासवर जेव्हा काम करायचं आहे तेव्हा सगळे एकाच ह्याच्यात असावे, एका प्लॅटफॉर्मवर, म्हणून ते काहीतरी सिलेबस आखणार. आणि आपल्यात एक फरक आहे आमूलाग्र की आपला सिलेबस आपण अजूनही तयार केलेला नाही आहे. रादर आपण सिलेबस हा प्रकार कधीच ठेवणार नाही. शक्यतो मी इतकंच बोलायचं, मला कविता करायच्या बास. अच्छा तू कविता करणार का, सगळं बोलतच राहायचे ते लोक. एकदा एक ढग म्हणाला, वाफ का बरं येत नाही. समुद्र म्हणाला, अहो विद्वान, आत्ता आहे हिवाळा, वाफ कशी बरं तयार होईल, जरा डोकं सांभाळा. आणि मग मला हे लक्षात आलं की नुसतंच कविता करून पण उपयोग नाही. आम्ही रोज खेळायला लागलो. खेळता खेळता आम्ही हे पण शिकलो की खेळणंच नुसतं महत्त्वाचं नसतं, अजून पण काय काय करू शकतो आपण. मग आम्ही हळूहळू क्राफ्ट करायला सुरुवात केली. मग क्राफ्ट पण करूच, पण अजून काहीतरी करू असं म्हणून मग आम्ही लिहायला सुरुवात केली. मग असं करत करत सगळ्यालाच सुरुवात झाली. पृथ्वी जवळ येता येता सूर्यवाक्य विसरला, हिवाळा संपून अचानक पावसाळा सुरू केला. ॲक्च्युली तसं मार्क्सवरती हे करणं चांगलं नाही आहे, कारण की एखाद्याला खरंच इच्छा असेल तसं करायची, पण त्याला एवढं काही अभ्यासात हे नाही आहे, तर मग त्याच्या मार्क्सवरती त्याला जज करण्यात काही पॉईंट नाही आहे ना. त्याला जर का जे करायचं आहे तेच करू दिलं तर त्याच्यात तो चांगलंच करेल. शेवटी म्हणजे जर का आपल्याला एखादं काम आवडत असेल तर ते काम नाही वाटत, तो खेळ वाटतो आपल्याला. आणखीन मूळ ज्या कन्सेप्ट आहेत त्या इतक्या छान आणि इतक्या आनंदी पद्धतीनं शिकवल्या पाहिजेत की त्याचं वर्णन मुलांना येता कामा नये. हे प्रत्येक इयत्तेत केले तर मग 10वीला बोर्ड असू दे नाही तर नसू दे, काय फरक पडणार आहे. आपण म्हणतो ना की योग्य वळण जे शाळेतच लागतं,
बरोबर आहे ना. तर ते आता थोडंफार कुठेतरी कमी प्रमाणात बघायला मिळतं, कारण त्यावेळेस जो शाळेतनं जो काही दरारा असायचा किंवा शिक्षकांबद्दल जे आपण एक ट्रस्ट असायचा की बाबा जे करतात ते आपल्यासाठीच करतात ते आत्ता थोडं कमी बघायला मिळतं. आय थिंक वेन द कन्सेप्ट्स आर क्लिअर इन आवर माइंड वी कॅन आन्सर एनी क्वेश्चन्स. कसं आहे, सुरुवातीला मुलाला एक्सप्लोअर करायला एकतर अवधी दिला पाहिजे. एक्सप्लोअर केल्यानंतर वेन अ चाइल्ड चूजेस समथिंग ऑन हिज ऑर हर ओन, तेव्हा जी लर्निंग स्पीड असते किंवा जी क्युरियोसिटी झाल्यावर स्वतःचं म्हणून जे करणं असतं, सो लर्निंग इज व्हेरी डिफरंट. द प्रोसेस ऑफ लर्निंग इटसेल्फ इज व्हेरी जॉयस. त्यातनंच ते करतानाच आनंद आहे, ते केल्यानंतर नाही किंवा संपवल्यानंतर नाही. तर दॅट एक्सपिरियन्स ऑफ लर्निंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. जिज्ञासाचा विचार जेव्हा सुरू झाला त्या विचारापासून मी या जिज्ञासासोबत आहे. मुलीला शाळेत घालायचं नाही या विचाराने आम्ही खरं जिज्ञासाचा विचार सुरू केला. त्यावेळी एवढंच माहिती होतं की जे टिपिकल चाललेलं आहे आत्ता ते करायचं नाही आहे, पण मग काय करायचं याची काहीच दिशा नव्हती. आणि त्या विचाराची जशी आपण म्हणतो ना समुद्रमंथन करतो आणि मग एक एक रत्न बाहेर यायला लागतं, तसं प्रचलित शिक्षण व्यवस्थेच्या व्यतिरिक्त काय शिक्षण देता येईल मुलीला किंवा कसा तिचा प्रवास करता येईल, या सगळ्या 4 वर्षाच्या विचारमंथनातून जिज्ञासाचं स्ट्रक्चर उभं राहिलं. ही संकल्पना ॲक्च्युली हळूहळू आकार घेत राहिली असं मी म्हणेन. पण माझ्या नवऱ्याने जेव्हा म्हणजे सचिन पेटकरांनी जेव्हा या सगळ्याबद्दल त्यांचा विचार बोलून दाखवला, त्याला सुरुवातीला मी अपोज केला होता की असं घरी शिक्षण द्यायचं म्हणजे होमस्कूलिंग करायचं. तेव्हा डोक्यात फक्त होमस्कूलिंगच होतं, तिला या प्रवाहात टाकायचं नाही. तर ते नेमकं काय सांगतायत हे मला त्यावेळी अजिबात कळलेलं नव्हतं. तो माझा हट्ट होता की नाही ती नॉर्मल स्कूलिंगलाच गेली पाहिजे, तिचं नुकसान होईल. तर ती मला म्हणाली एक दिवस की आता आपल्याला गौरीसाठी म्हणजे माझ्या मुलीसाठी शाळेत ॲडमिशन घेतली पाहिजे, तर त्याचं काहीतरी आपल्याला फॉर्म बिम भरावे लागतील. मी म्हटलं हां, आत्ता 2 वर्षाची झाली आहे, आपण 6 वर्षाचे असताना शाळेत गेलो. म्हटलं एवढी काय गडबड आहे. त्यांनी मला या सगळ्या प्रवासातनं जाऊ दिलं, वेगवेगळ्या शाळांचे फॉर्म्स भरले, आम्ही इंटरव्ह्यूजला गेलो. त्या सगळ्या चक्रातनं त्यांनी मला जाऊ दिलं आणि मला सगळ्यात शेवटी एकच प्रश्न विचारला की आता सांग, तिच्या लर्निंगबद्दल कोणी काही बोललं? ते फक्त एवढंच म्हणाले की आम्ही हा करिक्युलम कंप्लीट करून घेतो, या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतात. मूळ पर्पज आहे शिक्षण. ज्या शिक्षण संस्था आहात ना तुम्ही, मग शिक्षणाबद्दल काहीच बोलत नाही आहात. या सगळ्या याच्यात ते मूल म्हणून स्वतः काय घडेल, ते मूल म्हणून स्वतःचा शोध कसा घेईल, याबद्दल कुणीच काही बोललेलं नाही. शिक्षण नक्की कशासाठी असतं, काय शिक्षणाचा पर्पज आहे, प्रयोजन काय आहे, शिक्षणाने आपल्याला काय फरक झाला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये, याच्याबद्दल नोहाऊ म्हणा किंवा त्याची चिकित्सा, त्याची मीमांसा, त्याच्याबद्दल विचार एकूणच पालकांनी केलेला नसतो. मग ते रिअलायझेशन ज्याला म्हणतात ते रिअलाईज मला हळूहळू व्हायला लागलं. वेदर एज्युकेशन इज अबाउट आन्सरिंग क्वेश्चन्स or whether it is also about questioning the answers and questioning the questions also. या सगळ्या विचारमंथनातून हळूहळू जिज्ञासाचं ढोबळमानाने स्ट्रक्चर उभं राहिलं. तोवर जिज्ञासा आय थिंक हे नावही नव्हतं. शिक्षण कशासाठी हा प्रश्न मला त्रास द्यायला लागला आणि मी थोडा वेळ म्हटलं जरा थांबूयात, हे काहीतरी वेगळंच होऊ शकतं इथे भलतंच, आणि थोडं थांबूयात, कारण ते मला कुठेतरी कम्फर्टेबल वाटेना. शाळा आज फक्त कारखाने झालेले आहेत. तिकडे बाजारपेठेत बाजारामध्ये ज्या गोष्टींची गरज आहे तो माल बनवणारी बाजारपेठ, एक कारखाना. ह्याला काही अर्थ नाही आहे. यांनी डॅमेजेस वाढत आहेत. नाही काही केलंस तर डॅमेजेस थांबतील. निदान तू त्यात तुझं योगदान दिलं नाहीस, हे तुझं पुण्य. आणि मग माझा अनेक ठिकाणी अनेक संस्थांशी वेगळ्या प्रयोग जे करतायत त्या मंडळींशी बोलणं झालं, भेटी दिल्या गेल्या. अनेक अनस्कूलर्स, अनेक होमस्कूलर्स. मग होमस्कूलिंग का एक्सटेंडेड होमस्कूलिंग, हळूहळू हा विचार करता करता टोटल अनस्कूलिंग या सब्जेक्टकडे येऊन थांबलो. सो याबद्दल माझा प्रवास झाला केवळ सचिन पेटकरांमुळे. सगळ्या प्रश्न जे पडलेले आहेत त्याला, या प्रश्नांची त्याला उत्तरं हवी असतात. त्याला सहजतेने जिथं व्यक्त होता येईल
त्याला सहजतेने बागडता येईल अशी जागा हवी असते, जिथे तो अनेक प्रयोग करू शकतो. जेव्हा मी जिज्ञासात आलो तेव्हा मी खालची जेव्हा जिज्ञासा होती तिथं आलो, 1 वर्ष होतो. आणि मला तिथं फ्रीडम आणि म्हणजे मला स्वतःला एक्सप्रेस करता आलं, मला जे आवडत होतं ते करायला आवडलं. जिज्ञासामध्ये सर्वात उत्तम जे आवडलं की जे मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी स्पेस जी होती, जेणेकरून डेव्हलपमेंट आपोआप होईल. ॲज पेरेंट्स और फॅसिलिटेटर्स आपलं हेच आहे की पोषक एन्व्हायरमेंट देणं, म्हणजे झाडाला खत, पाणी, ऊन व्यवस्थित मिळालं, त्याची ग्रोथ जी होते ती सहजतेने होते, एफर्टलेस होते. त्यासाठी काही करावं लागत नाही. आज हे पान येते, ते फूल येते, असं काही बघावं लागत नाही. तसंच मुलांच्या बाबतीत पण आहे. एक एन्व्हायरमेंट क्रिएट केलं विच इज नरिशिंग इनफ फॉर द लर्निंग हॅपन्स ऑन इट्स ओन. तर या पद्धतीने जिज्ञासा आम्हाला वाटली आणि आहे. नॉर्मल शाळापेक्षा थोडं वेगळं वाटतं, असं ओपन वाटतं आणि मला आवडतं इकडे शिकायला. जिज्ञासा त्याच्यापेक्षा जरा जास्ती फ्री आहे, म्हणजे इथं आम्हाला जे आवडतं त्याच्यात आम्हाला जास्त शिकवलं जातं. इथं फ्रीडम असतं, सगळ्या शाळांपेक्षा इथं फ्रीडम असतं करायला. जिज्ञासामध्ये ॲक्टिव्हिटीज पण असतात, अभ्यास पण असतो, फ्री टाईम पण असतो, सगळं असतं इकडे. हे जिज्ञासा होमसारखंच असतं ना. जी स्पेस जी तयार झाली आहे जिज्ञासामध्ये खूप सुंदर आहे. एकतर त्यांच्या प्रमोटर्सना विजन आहे की काय करायचं आहे, त्याची क्लॅरिटी खूप आहे. आणि एकदा काय करायचं ह्याची क्लॅरिटी आली की काय करायचं नाही ह्याची पण क्लॅरिटी येतेच. तर त्या दोन्ही गोष्टी असल्यामुळे and it is not about commercial aspect. It is not a commercial school which is being run. So main objective is giving that exposure to the kids. म्हणजे कुठली नवीन संकल्पना जरी गेली तर दे आर व्हेरी ओपन. पूर्वग्रह घेऊन त्या संकल्पनेकडे बघत नाहीत. तर एक नवीन आयडिया आहे आणि दे आर करू शकतो. म्हणजे आधी अनुभव घेतल्याशिवाय कशी आहे काय सांगता येत नाही. तर त्या पद्धतीने म्हणजे माझं ते खरंपेक्षा खरं ते माझं, ही फिलॉसॉफी मला जिज्ञासात वाटली. इथे युजली आम्ही एज कन्सिडर करून लूज ग्रुप पाडलेले आहेत, जे ॲक्च्युली लँग्वेजसाठी आहेत. ते बाकीच्या विषयांना, बाकीच्या ऑब्जेक्टसाठी त्याच ग्रुपमधल्या मुलांनी, त्याच एजमधल्या मुलांनी त्याच वेळी यावं हा प्रकार नाही आहे. तर इथे होतं हे सगळं इंडिव्हिज्युअल लर्निंग होतं. पण एखादी कन्सेप्ट आम्ही एक्सप्लोअर करायची असेल तर त्याच्यासाठी जी मुलं इंटरेस्टेड असतील, त्यांचा जर का ग्रुप स्टडी होणार असेल तर त्या ग्रुपमध्ये कोणीही मुलं येऊ शकतात. पिंडापासून ब्रह्मांडापर्यंतचा आपला प्रवास असतो. म्हणजे कोणी जर विचारलं की जिज्ञासा कशाची असू शकते, तर ती पिंडापासून ब्रह्मांडापर्यंत कशाची असू शकते. जसं एक स्ट्रक्चर पाहता ॲज अन आर्किटेक्ट मला हे खूप जाणवतं की कुठेही दरवाजे नाही आहेत, कुठूनही म्हणजे सुंदर हवा, मोकळी हवा इकडनं तिकडे वाहू शकते. 8व्या दिशेला ओपनिंग आहे जिज्ञासाचं आणि 7 दालनं आहेत 7 दिशांना. तर या दालनांना हे जे महाराष्ट्र ते ब्रह्मांड अशी जी नावं आहेत ती ज्योतिताईंनी दिली आहेत. त्या शिक्षण क्षेत्रातल्या खूप मोठ्या तज्ज्ञ आहेत आणि काही वर्ष आपल्यासोबत काम करत होत्या. कुठल्याही दालनात एखादी गोष्ट जेव्हा घडते तेव्हा ती फुलत असते, ती मोकळी होत असते. त्याच्यात तिला कुठल्याही बंधनात अडकण्याची गरज नाही आहे. ते त्यांना स्वप्न बघून देत, त्यांना खुलून देत, त्यांना वैचारिक स्वातंत्र्य हवं. म्हणून मला वाटतं ही अशी मोकळीक देण्याची ही एक प्रतिकात्मक हे आहे की आम्हाला दरवाजे नको आहेत. हे एक लर्निंग सेंटर आहे जिथे असं कुठे बंदी नाही आहे. सगळेच डोर्स उघडे आहेत एक्सप्लोअर करायला आणि म्हणजे आपण काहीही एक्सप्लोअर करू शकतो. हे मला आवडतं. एक छान प्रवास आहे हा. तो तेवढ्या मोकळीकतेने दोन्ही बाजूनी, विचाराच्या अंगाने आणि एक जडणघडणीच्या बाजूनी पूर्ण मोकळेपण आहे. सो पिंड म्हणजे आपण स्वतः आणि ब्रह्मांड म्हणजे मग सगळं अगणित इथून पार विश्वापर्यंत. तर या कशाबद्दल ही क्युरिओसिटी असू शकते. तर ते म्हणून पहिला पिंड म्हणजे आपण महाराष्ट्रात आहोत म्हणून आपला पिंड तो आपण महाराष्ट्र.
संस्थातील महाराष्ट्र या दालनाची फॅसिलिटेटर आहे. महाराष्ट्र म्हणलं की मातृभाषा मराठी, तर आपली मातृभाषा ही सगळ्यांना छान बोलता यावी, आपल्याला जे काय म्हणायचं आहे ते इतरांपर्यंत पोहोचवता यावं आपल्या भाषेत, यासाठी आम्ही ह्या दालनामध्ये मराठी भाषेवरती जास्त भर देतो. म्हणजे इथे आलं की मुलं मराठीमध्ये बोलतात, मराठीमध्ये लिहितात. तर दालनाचं आम्ही स्वरूप कसं केलं आहे, तर महाराष्ट्रातील नद्या, जंगलं, महाराष्ट्रातील जिल्हे, इथे महाराष्ट्रातले सण उत्सव यांची नावं असा डिस्प्ले केलेला आहे. मी केला आहे तसंच मुलांच्या मदतीने आम्ही हे डिस्प्ले करतो. म्हणजे आपोआपच मुलं बघून जास्त शिकतात असं आम्हाला वाटतं. जास्त त्यांना सांगून शिकवण्यापेक्षा की पाठ करा, हे वाचा असं करण्यापेक्षा आपोआपच चित्र लावलेली आहेत, ती बघून आपोआप मुलं त्याच्याकडे आकर्षिले जातात, बघतात, वाचतात. आणि मग त्यात काही अडचणी आल्या तर आम्ही तो विषय अजून खोलवर जाऊन चर्चा करतो त्याची. त्यातून आपोआपच मराठी बोललं जातं, मराठीचे वेगवेगळे शब्द मुलांच्या कानावर पडतात. मग त्याबद्दल एखादा टॉपिक मुलांना अजूनच आवडला तर त्याच्यावरती काही लिहिलं जातं. जी चर्चा करतो ती मुलांना किती समजले हे आम्ही त्या त्या भाषेतून मुलांकडून मागतो. मग त्या भाषेत मुलांना जे काय समजते ते लिहितात. इस दालन को हम भारत कहते हैं. यहाँ पर भारत से संबंधित सभी प्रकार की जानकारी प्राप्त की जा सकती है, जैसे कि यहाँ का इतिहास, भूगोल, राज्यों का गठन, यहाँ की सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक भिन्नता, उस भिन्नता के कारण यहाँ की अंदरूनी समस्याएं, बाहरी समस्याएं, हमारे अन्य देशों के साथ होने वाले संबंध, ये सारी बातें हम यहाँ पर जान लेते हैं. उस पर चर्चा भी होती है. आपली जी असेंब्ली असते, एखादा महत्त्वाचा विषय असेल तर आम्ही तो त्याच दिवशी वाचून दाखवतो मुलांना. एक भारतीय होने के नाते अपने देश को, अपने भारत को सभी पहलुओं से जानना, उसे समझना अति आवश्यक है. और यही काम जिज्ञासा के इस भारत में हम करते हैं. भारत को समझने का एक और ज़रिया यहाँ पर है, जो है कंसेप्ट लर्निंग. उसमें किसी एक कंसेप्ट को लेकर हम भिन्न भिन्न विषय समझ लेते हैं. महाराष्ट्रातनं पुढचा प्रवास भारताचा, कारण महाराष्ट्र हा भारताचा भाग आहे. भारत हा कशाचा भाग आहे? वर्ल्डचा. मग असं एक एक दालन उलगडत गेलं. What I feel in the world that it is very important to grow from inside. Instead of comparing yourself to others, you should compare yourself with yourself, and that's where you will grow from inside. Instead of compulsion, in the world it is always freedom for them to whatever they want to explore. In the world, I make sure that we will play all kinds of games. I think that playing game is very important part and parcel of our life. We are always having different kind of debates. We are having a different kind of discussions, and we are making sure that learners are knowing the perfect meaning of the word. So we are always looking at the dictionary meaning of different words. आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल की वर्ल्डपर्यंत काय काय ॲक्टिव्हिटीज होत होत्या. सो नाव वी विल कम टू युनिवर्स. ॲज द नेम सजेस्ट, वर्ल्डच्याही पुढचा भाग, त्याच्यापेक्षाही जास्त व्याप्ती असलेला भाग म्हणजे युनिवर्स किंवा विश्व. इथे युनिवर्स म्हटलं वैश्विक सूत्र जी आहेत, जी वैश्विक म्हणून समजली जातात, आणि जे सो कॉल्ड आपल्याकडे सायन्सच्या लेबल्ड डिव्हिजन्स आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, तर ह्या ब्रांचेसचा इंडिव्हिज्युअल अभ्यास न करता
एक ऑब्जेक्ट पकडून त्या ऑब्जेक्टला ह्या सगळ्या ब्रांचेस कशा असोसिएटेड आहेत किंवा कशा कनेक्टेड आहेत हे संबंध लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनावर बिंबवण्याचं जे काम आहे ते जिज्ञासा खरं करते. जी गोष्ट रोज बदलतीये, रोज काहीतरी वेगळ्या पद्धतीने डेव्हलप होतीये, पण ती एका ठिकाणी डेव्हलप झाली की ती सगळ्या युनिवर्समध्ये ती सारखीच ॲक्सेप्ट केली जाते, ती म्हणजे सायन्स. सो ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्यात जास्त इथे चर्चिल्या जाव्यात अशी अपेक्षा असते. आणि त्यामुळे इथे येणाऱ्या मुलांबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅथ्सच्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट्स ज्या ॲक्च्युली आपण मॅथमॅटिक्स जे म्हणतो ते म्हणजे सिस्टमॅटिक लॉजिकल थिंकिंग म्हणजे मॅथ्स. सो हे लॉजिकल थिंकिंग तुम्हाला सिस्टमॅटिकली कसं करता येईल याच्यासाठीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आपण इथे अरेंज करतो किंवा मुलं स्वतःच्या चॉईसनी त्यांना पाहिजे त्या लेव्हलची पुस्तकं घेऊन त्याच्यामधनं मॅथमॅटिक्सची प्रॅक्टिस करतात. युनिवर्सपर्यंत नावं दिल्यानंतर एक रूम आम्ही स्पेशली आर्ट रूमसाठी डेडिकेट केली की 5वं दालन आहे ते आर्ट रूमचं दालन आहे. आम्ही कल्याणिकांसोबत साबण पण बनवलेला आणि आम्ही निशाताईंकडे काय काय बनवतो आणि आम्ही गणपतीसाठी पण आता डेकोरेशन करतोय. एक दालन आहे जे वर्कशॉपचं आहे. सिरियसली म्हणजे असं कुठलंच नसतं की जिथे वर्कशॉप असतं आणि जिथे कार्पेंट्री केली जाते मध्ये स्कूलमध्ये. पण हे पहिल्यांदाच मी असं पाहिलं आहे आणि मला असं आधी वाटलेलं की नाही मुलंच हे काम करू शकतात, पण ते तसं नाही, ॲक्च्युली ते मुली पण करू शकतात. जिज्ञासात मी वर्कशॉप हे दालनामध्ये असते जिथे खरं माझं आणि मुलांचं काम चालतं. मी तिथे असते, फक्त काम करणारी मुलंच असतात. मी कार्पेंट्रीच्या ह्याच्यातून मॅथ्स, जॉमेट्री, अजून अँगल वगैरे कसे मोजायचे सगळं जिज्ञासासाठी काय करायला आवडतं? वर्कशॉपमध्ये जायला वर्कशॉपमध्ये तुम्ही काय काय करता? लाकडाचं काम वगैरे. आतापर्यंत हे पेन्सिल स्टँड, फोन स्टँड, ते उदबत्ती असते त्याच्यासाठी एक स्टँड आणि एक टेबल बनवला आहे, बार्बी टेबल. म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे पण तू घरातला एखादा बल्ब बदलू शकत नाही किंवा तू एखादी वायरिंग करू शकत नाही, ही आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. तर स्किलवर काम होण्यासाठी प्रत्येक शाळेत किंवा पूर्वी नव्हतं, जे मला जाणवलं की मी ज्या शाळेतून आली आहे तिथे असं कुठल्याही प्रकारचं दालन नव्हतं जिथे मुलं हाताने काम करतात. वाळू आणि सिमेंट एकत्र कालून ते त्यांची छोटी घरं बांधतात किंवा स्वतःचं माझं आता लॅपटॉप सगळेच वापरतात, लॅपटॉपसाठी मी माझं टेबल बनवतो आहे. हा बंक बेड मीच केला आहे ॲक्च्युली. पहिली प्रोसेस आम्हीच करतो त्याची, म्हणजे थिंकिंग प्रोसेस टू सेलिंग प्राईस ते कॉस्ट प्राईसपर्यंत सगळं आम्हीच करतो. ताई आम्हाला थोडंसं फॅसिलिट करते त्यामध्ये आणि हा एक खूप चांगला अनुभव आहे. सगळ्यात शेवटचं दालन जे आहे ब्रह्मांड, तर ब्रह्मांडात काय विषय नाही, त्याला कुठलीच मर्यादा नाहीत. ब्रह्मांडात सगळेच विषय एंटरटेन होतील. काही क्युरिओसिटीज तुमच्या पिंडापासून असू देत ब्रह्मांडापर्यंत. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय ब्रह्मांडाचा होता तो म्हणजे पूर्ण ब्रह्म म्हणजे अन्न. आणि अन्न, ऊर्जा आणि ब्रह्म म्हणजे देवता कुठली असो ती म्हणजे सुद्धा ऊर्जा. तशा खूप व्यापक याच्यावर आमच्या चर्चा तिथे चालतात की मुलांना जास्तीत जास्त क्लॅरिटी यावी या सगळ्या कॉन्सेप्ट्सबद्दल. असं ते माझं ब्रह्मांड दालन आहे. डान्स, गाणं, पेटी हे आम्ही इथे करतो. म्हणजे काही मुलं येतात माझ्याकडे की ताई मला आज पेटीवरती हे गाणं वाजवून बघायचं आहे, तर ते शिक्षणही इथे चालू आहे. काही मुलांना नुसती गाणी ऐकायची असतात, नुसता डान्स बघून तो हिंदी असेल, बॉलिवूड सॉन्ग असेल त्याच्यावरती करायचं असतं. गण ता थे थे तत थे आ थे थे तत थे थे ता थे ता थे 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 तत तत था
तर त्याही गोष्टी आम्ही इथे करतो, की असं कंपल्शन नाही की हां हे गाणं इथे वाजवू नको, की हे हिंदी गाणं याच्यावर नाच करू नको, असं नाही आहे. इथे आम्ही मुलांच्या अनुषंगाने त्यांना जे आवडेल त्या गोष्टी आम्ही त्या त्या शिस्तीप्रमाणे करतो. रोमरंध्रातून यावे, रोमरंध्रातून यावे. आम्हाला ते फ्रीडम आहे की आम्ही आमचे इंटरेस्ट चूज करू शकतो. आतापर्यंत मी बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर केल्या आहेत, काही महाराष्ट्रात, भारतात, वर्ल्डमध्ये अशा बऱ्याच. आणि जेव्हा जेव्हा मला जे जे प्रश्न पडत गेले त्याचे मी लगेच उत्तरं म्हणजे घेतली. मला नवीन नवीन गोष्टीसाठी एक्सपोजर मिळाला, म्हणजे फार्मिंग म्हणा किंवा म्हणजे वेगवेगळे सायन्स एक्सपेरिमेंट्स करू शकलो मी. आणि मला असं म्हणजे आता मी सायन्स घेतलं तर काही एक्सपेरिमेंट्स आता आधी केलेत ते, त्यामुळे मला ते असं की हां आपण केलं आहे कधीतरी, तसं एक चांगलं वाटतं मला. इथे सगळं सेल्फ लर्निंगवर भर दिला जातो. इनिशियल स्टेजला आम्हाला हे वारंवार की मूल काहीच करत नाही आहे, घरी होमवर्क आणत नाही आहे, आज काय केलं विचारलं तर म्हणतो मी मज्जा केली. सो हे आनंद वाटण्याऐवजी पालकांना त्याचं टेन्शन यायचं की मूल सांगते मी मज्जा केली. वेरास त्यांना अपेक्षित असायचं की आज मी हे शिकलो, आज मी हे केलं, आज मी एवढा होमवर्क आणला आहे, हे काहीच यायचं नाही. आणि या सगळ्यासाठी पालकांचं सतत कम्युनिकेशन करणं, त्यांच्या प्रत्येक शंकेला सातत्याने न कंटाळता उत्तर देणं, हे आम्हाला खूप करायला लागलं. ह्या पर्टिक्युलर लर्निंगची पद्धत आवडतीये की आपल्याला हवे ते सब्जेक्ट्स आपण एक्सप्लोअर करायचे, म्हणजे आपण हवे तेच सब्जेक्ट घ्यायचे पण त्याच्यात टू द कोर जाऊन एक्सप्लोअर करायचं. मला असं हवं आहे की मला माझ्या स्वतःच्या बॉडीबद्दल नॉलेज पाहिजे आणि मला माझ्या स्वतःची ट्रीटमेंट करता यायला पाहिजे. म्हणजे असं दुसऱ्यांकडे जाऊन हेल्प मागण्यापेक्षा मला जे स्वतःच आहे ते करता यायला पाहिजे. आणि मग त्याच्यात जसं मी करत गेली तसा माझा इंटरेस्ट डेव्हलप होत गेला. सगळं कन्सेप्च्युअल लर्निंग आहे, आपल्याकडे कुठलाही सिलेबस नाही आहे, पण हे शिक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे. बिईंग अ नागरिक, मग काय करता येईल, तर हे डोक्यात खूप विचार चालू होते. आणि मग एक दिवस सुचलं की आपल्या भारत जसा लोकांसाठी चालवलेलं राज्य आहे तसं जिज्ञासासुद्धा मुलांसाठी चालवलेलं का असू नये. मग यासाठी मग पूर्वी आम्हीच मंत्री नेमायचो, त्यांना कामं द्यायचो आणि दर महिन्याचं एक मंत्रिमंडळ असायचं, कारण प्रत्येक मुलाला ते संधी मिळाली पाहिजे ते शिकण्याची म्हणून. मग हळूहळू हे सगळं चेंज होत गेलं आणि मग मी निवडणुका जाहीर केल्या मुलांचा इंटरेस्ट बघून. निवडणुका जाहीर केल्यानंतर मग आपण पूर्ण ती सिस्टीम आणली की आपलं पार्लमेंट असेल. वोट घेतले की कोणाला पार्लमेंट हवी आणि कोणाला पार्लमेंट नको आहे, तर त्याच्यामध्ये जास्त आले पार्लमेंटला वोट जास्त आले. एकमेकांना आता मुलं एकत्र आली की ती भांडणार, मारामाऱ्या करणार, काहीतरी रुसवे फुगवे होणार. ताई नुसतं म्हणायचं की सॉरी म्हणून टाक आणि त्याच्यामुळे अजून भांडणं वाढायची आणि अजून मारामारी व्हायची, कारण की ह्याला नुसतं सॉरी, ह्याला काही शिक्षाच नाही मिळाली. मग ते कंप्लेंट घेऊन ताईकडे यायचं आहे. मग असं जाणवलं की अरे यातनं पूर्णपणे न्यायव्यवस्था शिकून होईल जर आपण एक सेपरेट न्यायव्यवस्थाच आपली तयार केली तर. मला पण खूप शिक्षा मिळाल्या त्याच्यामध्ये, पण मला कळालंय त्यामुळे प्रत्येक भांडण ही आमच्यासाठी लर्निंगची अपॉर्च्युनिटी असते, कारण ते आपापले मुद्दे आपापले वकील घेऊन जातात, कडाकडा भांडतात, रडतात, गोंधळ घालतात. मग आपलं जसं इंडियन पिनल कोड आहे तसं जिज्ञासा पिनल कोड आहे आणि आम्ही छान त्याला आम्ही शिक्षा नाही म्हणतो, आम्ही प्रायश्चित्त म्हणतो. प्रायश्चित्त दिली जातात मुलांना. मला एक शिक्षा मिळाल्यावरती मी कंप्लीट केली की तेवढाच आपल्याला जेवढं केस कंप्लीट होती तेवढंच आपल्याला काय म्हणतात न्याय पण मिळतो की आपण सुधारलो फायनली. बस आता कारभार एकूण मुलंच चालवतात, कारण आम्हालासुद्धा जरी मी संस्थापक असले तरी मलासुद्धा माझे खर्च त्याच्याकडनं मंजूर करून घ्यावे लागतात. मुलांना आता काही मुलं मशिनरी बनवतात, त्यांना सामान आणावं लागतं, तर ती पद्धत अस्तित्वात आली की अर्ज लिहायचा की मला हे सामान लागणार आहे, कशासाठी लागणार आहे, मग किती खर्च त्याच्यासाठी येणार आहे, हा अर्ज घेऊन त्याला त्या मंत्र्याकडनं पास करून घ्यायला लागतं आणि मग त्याला पैसे मिळतात. सो ही छान सिस्टीम आहे की याच्याने मुलांना आपोआप वळण लागतं आहे की सिस्टीममधनं कसं जायचं असतं. इथं मुलं जेव्हा येतात जिज्ञासामध्ये तेव्हा ते आल्यानंतर सुरुवातीला काही काळ ते नुसतेच हिंडत असतात, फिरत असतात. जोपर्यंत त्यांना रिलेव्हंट काही मिळत नाही, त्यांना जोपर्यंत हे होत नाही ते हिंडू शकतात.
पहिले असं झालेलं माझ्या आल्यावर 1 महिनाभर की मी काही करू शकते, मग आपण इकडे गप्पा मारूया किंवा आपण टाईमपास करूया, फिरूया, असं व्हायचं. पण मग नंतर स्वतःच रिअलायझेशन होतं असं की ओके, टाईमपास करते मी, पण मला काहीतरी प्रोडक्टिव्ह पण करणं नेसेसरी आहे. त्यांनी हिंडायला हवं आहे थोडक्यात. आणि ज्या क्षणी त्यांना असं वाटेल अरे यात मला काहीतरी इंटरेस्टिंग वाटतं, बघूया तरी, आणि बघता बघता लक्षात आलं अरे हे मला काही मगाशी वाटलं होतं लांबून, पण आता काय यात इंटरेस्ट नाही, तिथून निघून जाऊ शकतात. पालकांना असं वाटतं की जिज्ञासात अभ्यासच नसतो, फक्त मजा किंवा मुलांना हवं तसं वागायला परवानगी आहे. तर असं नाही आहे. तिथेही सगळं व्यवस्थित रुटीन असतं मुलांचं, की ज्याच्यात अभ्यास, त्यांच्या आवडीनिवडी या सगळ्याला इक्वल इम्पॉर्टन्स दिलेला आहे. मुलांना सक्ती आहे भाषेची, मुलांना सक्ती आहे शेतात काम करण्याची, मुलांना सक्ती आहे मंथ एंड क्लिनिंगची. म्हणजे एक अजून जीवनाभिमुख जेव्हा आपण गोष्टी म्हणतो तेव्हा त्यांना शारीरिक श्रमांची सवय ही लहानपणापासून असली पाहिजे. Freedom, basically. There's a fixed timetable in conventional schools which you have to follow. Over here, if I feel that I want to do filmmaking or I want to do art, so I'm free to do that. So I make my own timetable here. So the freedom is a major difference. मी आल्यानंतर असेंब्ली म्हणजे ग्रुपबरोबर ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या करतो आणि फ्री टाईममध्ये मी कधी कधी एम्ब्रॉयडरी आणि कधी कधी मी वर्ल्डमध्ये जाऊन अभ्यास करतो. कारण मुलं इथं हवं तेव्हा बंक करू शकतात, हवं तिथे जाऊ शकतात. हे फ्रीडम हा त्यांचा स्वभाव आहे. स्वतंत्रता, स्वतःच्या पद्धतीने जगणं, स्वतःच्या वेने जगणं. आपल्या हातांना कामाची सवय असावी यासाठी इथे मंथ एंड क्लिनिंग हे प्रत्येक मुलाला, तो 6 वर्षाचा असू देत किंवा 16 वर्षाचा असू देत, टॉयलेट क्लिनिंगपासनं A to Z जिज्ञासा दर महिन्याच्या शेवटी प्रत्येक मूल क्लीन करतं. डिग्निटी ऑफ लेबर मेंटेन राहते याच्याने आणि हाताला काम करण्याची सवय राहते. एक पालक या नात्याने मुलांना या शिक्षणाची कशी गरज आहे हे पटलं. इथे येऊन मुलांची जिज्ञासा कशी वाढवता येईल किंवा त्यांना कोणत्या वेगळ्या प्रकारे आपल्याला शिक्षण देता येईल याचा एक चांगला अनुभव आम्हाला मिळाला. तिथे कसं सगळं मारून मुटकून कंपल्सरी असल्यामुळे मुलं करत होती, वेराज इथे आता आपली जबाबदारी समजून जे करणं आहे ना ते जास्त चांगली प्रोसेस आहे शिक्षण घ्यायची असं मला वाटतं. सिलेबसच नाही आहे. मग मुलांचं इव्हॅल्युएशन तुम्ही करणार कसं, की ते कुठल्या स्टेजला आहेत, काय शिकतात. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण याच्यासाठी आधी सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे आपलं, की मूल इथे काय करतं आहे हे आपण सॉफ्टवेअरमध्ये रेग्युलर फीडबॅक लिहितो, की जेणेकरून पालकाला अंदाज असला पाहिजे की मुलाचं काय चाललेलं आहे, त्याच्या आवडीचं, त्याचं इन्क्लिनेशन काय आहे, आवडी काय आहेत, नेमकं त्याची ग्रोथ कशी होत गेली, हे सगळं फीडबॅकमधनं एक्सप्लेन होतच असतं. पण मला एक आयडिया सुचलेली याबद्दल की आपण का त्यांचं इव्हॅल्युएशन करायचं. जर आपण त्यांना सेल्फ सफिशियंट बनवतो आहे, स्वअध्ययन मेथडॉलॉजी आहे, इव्हॅल्युएशन पण त्यांनी त्यांचंच करू देत, त्यांना कळेल की मी कुठं आहे. व्हॉट आर यू अप टू हा एक फॉर्म आहे जो प्रत्येक महिन्याला आम्ही लिहितो. मुलांनाच फॉर्म भरायला द्यायचा दर मंथ एंडला आणि त्याला आम्ही नाव दिलं मग व्हॉट आय एम अप टू. या ॲक्टिव्हिटीमध्ये असे प्रश्न विचारले जातात की म्हणजे तुमच्या काय जबाबदाऱ्या आहेत किंवा तुम्ही तुमच्या नॅचरल कॉल्सना कसा रिस्पॉन्स देता, तुमच्यासोबतची हार्मनी कशी आहे. तुम्ही जर जिज्ञासाचं विजन मिशन स्टेटमेंट पाहिलं तर त्याच्यात हार्मनी हाच मुद्दा आहे. तर फॉर्ममध्ये सुद्धा मी हाच मुद्दा घेतला की माझी हार्मनी लर्निंगशी, जर मला हा लर्निंगसाठी प्लॅटफॉर्म दिला आहे, उपलब्ध करून दिला आहे, तर मी या महिन्यात काय लर्निंग केलं, महिनाभर काय करतोय, नक्की काय एक्सप्लोअर करतोय, कोणत्या मीडियममधनं एक्सप्लोअर करतोय, हे सगळं आपण लिहितो. आपल्याला स्वतःला क्लॅरिटी मिळायला. माझ्या मते हे सगळ्यात मोठं शिक्षण आहे की मी माझं इव्हॅल्युएशन करणं माझ्या शरीराच्या बाबतीत. अवेअरनेस क्रिएट होतो ना की ओके ताई, म्हणजे शी अशी व्हायला हवी आहे, युरिन अशी व्हायला हवी आहे, झोप अशी आवश्यक आहे, भूक लागल्याशिवाय खाऊ नये, हे त्यांना तिथनंच कळत जातं. आम्ही 3 लोक आहोत, तर आम्ही एकामेकांचं काय वाटतं आम्हाला, एकामेकांचे क्वालिटीज ते आम्ही लिहिणार आणि मग आम्हाला कळतं की लोकांचे पर्स्पेक्टिव्ह काय आहेत आमच्याकडे बघण्याचे आणि त्याच्यावरनं आम्ही ठरवतो की कसं बदलायला पाहिजे.
तर मग मी परत बघणार की कसं मी लोकांचा पर्स्पेक्टिव्ह बदलू शकतो माझ्याकडे बघण्याचा. ओपन स्कूलिंगमध्ये आहेत असं म्हणल्यावर लगेच लोकांच्या असं मनात येतं की त्यांना नॉर्मल स्कूलिंग झेपत नाही म्हणून ओपन स्कूलिंगमध्ये आलं आहे. तू कुठल्या शाळेत जातोय, अशी कसली शाळा आहे तुझी? एक माझा मित्र आलेला पण आहे तिकडे, मग तो आधी बोलत होता मला की कसली शाळा आहे तुझ्या इकडे, असं आहे तसं आहे. मग पुढच्या दिवशी तो आला तेव्हा तो म्हणला ए भारी आहे की मला पण यायचं आहे. ओपन स्कूलिंगमध्ये तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी जास्त घ्यावी लागते आणि सेल्फ लर्निंग असतं आणि तुम्हाला आपलं शिकायला लागतं. जेव्हा लोकांचं जनरल एक असतं की ओके सेल्फ स्टडी म्हणजे काय किंवा एक्सप्लेन केलं जिज्ञासा काय आहे, तर जनरली 2 रिॲक्शन्स असतात. एक इज की ओ म्हणजे परीक्षा नसतात, ही एकच गोष्ट पकडतात लोक, म्हणजे अभ्यास नसतो. किंवा दुसरं इज की ओ ओके म्हणजे काहीतरी नॉर्मल स्कूलिंगमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून हे इकडे गेलेत, असं 1-2 हेच रिॲक्शन्स असतात जनरली. ते आल्यानंतर एकच क्लिअर झालं की हे अनस्कूलिंग आहे. आम्हाला आधी वाटायचं की हे होम स्कूलिंगचाच प्रकार आहे आणि इथं एक टिपिकल शिक्षण दिलं जातं मुलांना, पण इथे येऊन बघितलं तर हे अनस्कूलिंग आहे. मुलांना जी शिकायची इच्छा आहे त्या पद्धतीने शिकवलं जातं म्हणण्यापेक्षा ॲक्च्युली त्यांना गाईड केलं जातं आणि मुलं त्या पद्धतीने शिकत राहतात. प्रत्येकाला कंपल्शन नाही की ही गोष्ट शिकलीच पाहिजे किंवा या वर्गामध्ये जाऊन तुम्ही 1 तास बसलंच पाहिजे. हे खूप छान वाटलं ॲक्च्युली बघून आणि बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर झाल्या की जे आत्तापर्यंत आपण मुलांना एक दाबून ठेवतो आहे की हे केलंच पाहिजे की हा विषय शिकलाच पाहिजे, तो एक मोठा ॲक्च्युली क्लिअर झाला. जिज्ञासामध्ये आल्यानंतर माझा कॉन्फिडन्स वाढला. लोकांशी मला नीट बोलता यायला लागलं. आधी मी खूप घाबरायचे कोणाशी पण बोलताना, पण आता मी इकडे येऊन नीट बोलू शकते आणि लोकांसमोर सुद्धा परफॉर्म करताना मला आता भीती नाही वाटत. आधीच्या शाळेत मी होते तिथे ज्या गोष्टी मला करायच्या तिकडे काही अटेन्शनच दिलं जायचं नाही, म्हणजे काहीच नाही ऑलमोस्ट. आणि जिज्ञासात मला माझा जो काही स्पार्क आहे तो मला इथे ग्रो करायला मदत मिळत होती. शिकण्यासाठी याच्या आधी इंडिव्हिज्युअल लर्निंग ह्याचा आणि माझा काहीच संबंध नव्हता. सगळं जे शिकवणार ते शिकायचं इतकंच होतं माझं. म्हणून जेव्हा काही होमवर्क दिला, जेव्हा अभ्यास करायचा असेल तेव्हा मला सारखं कोणावर तरी डिपेंडंट राहायला लागायचं की आई तू जेव्हा येशील तेव्हा मी करीन. पण आता हळूहळू जसं मी शिकत गेले तसं मला इंडिव्हिज्युअल लर्निंग हे कसं करायचं असं मला वेगवेगळ्या कॉन्सेप्ट्स कळत गेले आणि आता मी माझं घरी पण इंडिव्हिज्युअल लर्निंग करते आणि जिज्ञासा. मला आता खरंच वाटतं की बऱ्याच वेळेला माझ्यापेक्षा तिचं जनरल नॉलेज चांगलं असेल की पेपर वाचणं आहे किंवा वेगवेगळी पुस्तकं आहेत, सगळंच म्हणजे हिंदी आणि इंग्लिश हे शूटिंग वगैरे आम्हाला म्हणजे अजूनही काही गोष्टी माहीत नाहीत. आज किती म्हणजे ते त्या प्रोफेशनमध्ये असल्यासारखं अगदी सराईताप्रमाणे ते वागत आहेत की अगदी एक्सपर्ट असल्यासारखं. प्रत्येक गोष्टीतच आहे हे. मे बी कुठलीच गोष्ट असेल म्हणजे अगदी काय त्यांचं एक्झरसाईज मल्लखांब कुठलीही गोष्ट असेल त्याच्यावर ते तेवढ्याच अधिकारवाणीनं बोलू शकतात, कारण का तेवढं त्यांना बेसिक नॉलेज प्रत्येक गोष्टीचं मिळालेलं आहे. ते एक तुम्ही गोष्ट घेतली की त्याचं पूर्ण रूट्सपर्यंत जायचं, जितकं आत जाऊ शकता ते जायचं आणि मग बाहेर यायचं. त्याच्यामुळे थोडं हे टच केलं आहे ते टच केलं आहे असं नाही, पूर्ण त्याच्या डेप्थपर्यंत जाऊन अभ्यास करायचा त्याचा. I came from a conventional school, so I was kind of used to the orthodox methods. But coming over here, I slowly adapted to this style of learning, and I grew quite fond of it. जास्त ओपन झाले मी आणि मला जास्त वेगवेगळ्या गोष्टी पहिल्यांदा ट्राय करायला मिळाल्या. टीचरांशी मी जास्त नीट बोलू शकले पहिले आणि म्हणजे जेव्हा मी आधीच्या स्कूलमध्ये बोलूच नाही शकायचे तसं इकडे येऊन मला बोलायला मिळालं आणि जास्त फ्री झाले. जिज्ञासाने मला घडवलं आणि खूप महत्त्वाची माझी वर्ष जिज्ञासात गेली आणि त्या ह्याच्यात मी खूप शिकले आणि बेसिकली कोणाशी कसं वागावं किंवा हा जो स्किलसेट असतो की सेन्सिटिव्हिटी येते आपल्याला. मला कुठलीही गोष्ट लगेच बोर होते,
म्हणजे मी कुठलाही अभ्यास सुरू केला की किती बोर आहे असं मला होतं बऱ्याचदा. सो माझं गोल हे असतं की मी कमीत कमी वेळात जास्तीत जास्त त्यातनं प्रॉडक्टिव्हिटी काढीन, तर जास्तीत जास्त डीपमध्ये जाईन त्या गोष्टीत. सो असं केल्यावर आता मी एक अशी लेवल असते प्रत्येकाला की अजून डीप नाही जाऊ शकत. सो ते गेलं की मग मी काहीतरी वेगळं, तोपर्यंत मला वेगळा प्रश्न पडत असतो. अशा ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात पण त्या कुठेही शिकवल्या जात नाहीत, ह्या शिकवल्या जातात जिज्ञासात. आणि पर्सनलाइज्ड लर्निंग असतं. सो मला जे शिकायचं आहे तेच मी शिकते. असं उगीच जे मला माहिती आहे, जे मला कधीही लागणार नाही आहे, ते मी शिकायला जात नाही. It was a fabulous experience actually. When I first came here, I wasn't much used to this concept of open learning. सेल्फ स्टडी हे स्किल आलं आणि एक टीचर्सची पर्सनल बॉन्डिंग क्रिएट करणं ही गोष्ट आली आहे की एक टीचर आहे, एक कोणतरी येतात माझ्या क्लासमध्ये शिकवतात, याच्या पलीकडे जाऊन पर्सनली त्यांच्याशी डाऊट्स आले तर जाऊन विचारणं, ते क्लिअर करणं. जिज्ञासात असं आहे की तुम्ही तुमचे एफर्ट्स, तुम्ही जे काही शिकलात त्याला जास्ती इम्पॉर्टन्स आहे. तुमचे ग्रेड्स इथे मॅटर नाही करत. तुम्ही त्याच्यानं जे शिकताय तो छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद मी घ्यायला शिकले आहे. शंका विचारलेल्या चालतात हे बऱ्याच शाळांमध्ये नाही आहे. लेट मी फिनिश फर्स्ट, हे जे पहिलं वाक्य आहे की ते नको आहे. तिथं प्रश्न पडत असतात. आपण त्या प्रश्नांना त्या मुलांनी स्वतःहून शोध घ्यावा, याच्यासाठी फक्त फेवरेबल कंडिशन्स द्याव्यात असं मला वाटतं. आणि त्याच पद्धतीने जिज्ञासाचं काम चालतं. Jignasa helped me to question everything. Okay, so it's not like I hear one thing and I accept it for as it is. I have the freedom to question things over here. So to go into the core of things, to explore really. So I've learned to question every single detail about anything. प्रश्न कुठल्या वयात येत आहे याला फारसं महत्त्व राहणार नाही. काहीही विचारू देत, कुठल्याही वयात विचारू देत, त्याला उत्तर त्याच्या शंकेचं समाधान होईल. ॲटलिस्ट त्याला विकृत क्युरिओसिटी राहणार नाही, याची आम्ही नक्की खात्री घेतो. बाकीच्या शाळांमध्ये मुलांमध्ये आणि टीचर्समध्ये रॅपोच नसतो काही. मुलं ही टीचर्सना फक्त घाबरतात, कारण काहीही जरा त्यांनी खुट्ट काही केलं की शिक्षा होत असते, घरी कंप्लेंट्स जातात, रिमार्क्स असतात. इथे तो सगळ्यात मोठा फायदा आहे की तुम्ही टीचर्सशी खूप ओपनली बोलू शकता, एक्सप्रेस होऊ शकता. जे तुमच्या आतमध्ये चाललं आहे हे सगळं तुम्हाला आज बोलायची मुभा आहे. तो सेक्सशी रिलेटेड प्रश्न असू देत, व्हायलन्सशी रिलेटेड असू देत, किंवा अजून कुठल्याही XYZ गोष्टीशी असू देत, तुला आत्ता हे काय करायचं आहे जाणून घेऊन, असा शक्यतो अप्रोच नसतो. त्याची काही शंका असू देत, त्याला समर्पक त्याच्या वयाला आणि त्याच्या विचार करण्याच्या क्षमतेला अनुसरून उत्तर दिलं गेलं आहे की नाही याची आम्ही सगळे खात्री करून घेतो. डेव्हलप झालं एकदा की असंच चर्चेतनं की मुलांना एवढी माहिती दिली गेली आहे तर त्याची परीक्षा का घेऊ नये आपण आणि बघू कळतं आहे का. मग या सगळ्या प्रवासातनं भारत का कोहिनूर असं एक दिवस ठरलं आणि 26 जानेवारीच्या दरम्यान आम्ही तो डिक्लेअर करतो. Yeah, so I was the first Bharat Ka Kohinoor in Jignasa. It started 3 years ago. Basic thought behind it is to make our learners aware about everything there is to know about India. ही मुलं जी आहे, जी भारत उद्या घडवणार आहेत खऱ्या अर्थाने, हेच राष्ट्राची संपत्ती आणि ते तसेच आपण घडवले पाहिजेत की ज्यांना इत्थंभूत माहिती आहे भारताबद्दल, करंट अफेअर्सपासून, इतिहासापासून, भाषा वैविध्य असो, कला वैविध्य असो, संस्कृती असो, डिटेलमध्ये मुलांना आज माहिती आहे. Like history, for example, geography, current affairs, internal affairs, foreign affairs, strengths, weaknesses, military, anything. कोहिनूरची स्पर्धा खूप प्रतिष्ठित होत चालली आहे दिवसेंदिवस. म्हणजे यावर्षी तर आम्ही चक्क बाहेरचे परीक्षक बोलवून त्यांचे IAS लोकांसारखे इंटरव्ह्यूज वगैरे अरेंज केले आणि ती पावती पण आम्हाला मिळाली की इतक्या लहान वयात मुलांना एवढी कशी डिटेल माहिती आहे भारताबद्दल. मुलं आणि फॅसिलिटेटर्स यांच्यातला जो एक बॉन्डिंग जे आहे
ते खूप वेगळ्या लेवलवरती या लोकांनी क्रिएट केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज होतं की एवढा वर्सटाईल विचार करणारे फॅसिलिटेटर्स मी कुठनं आणू, कारण आपल्याला चाकोरीबद्ध विचार करणारे फॅसिलिटेटर्स नको होते. म्हणजे मुलाने एखादी शंका आणली तर त्या शंकेबद्दलचे सगळे ॲस्पेक्ट दाखवणारा म्हणजे तसा फॅसिलिटेटर आपल्याला अपेक्षित आहे. When I am working as a facilitator in Jidnyasa, in 1 year, I have realized that instead of facilitator, I am more a learner. Because all these learners are actually giving me something every day, every moment. फॅसिलिटेटर असा हवा की मुलात काय आहे कपॅसिटीज हे बघणारा. ते मी इथे आल्यानंतर मला असं वाटतं मुलांपेक्षा जास्त माझीच वाढ झाली आहे. आपोआपच ग्रोथ होत राहते माणसाची आणि ती व्हावी इव्होल्यूशन. यहाँ का जो वातावरण है पूरी तरह मुक्त वातावरण है, पूरा फ्रीडम है, सीखने वालों को भी और जो सिखाने का प्रयास करते हैं उनको भी. I feel that learners should not create a certain kind of fixed mindset for themselves. Instead of that, they should be capable of looking at every event with different aspects. जो विषय आपल्याला आवडतोय तो इथे समजतो. म्हणजे आपल्याला सगळंच करायचं आहे का, तर हो, पण त्यातलं अजून जास्त काय करायचं आहे, त्या कुठल्या विषयावर मला खोल जायचं आहे ते इथे जास्त समजतं, कारण मुलं त्या विषयाचं मुलांना स्वातंत्र्य दिलं जातं. और बच्चों के साथ साथ हम भी ग्रूम हो रहे हैं और एज अ फैसिलिटेटर हमें यहाँ पर पूरा फ्री हैंड दिया जाता है. तो हमारी जो क्रिएटिविटी है उसका इस्तेमाल करते हुए हम विषय को समझाते हैं. Instead of facilitator, I feel that I'm friend to all these learners, and that is more encouraging for me. That is more empowering me to do work in Jidnyasa. जिज्ञासा म्हटलं की त्याच्यामध्ये आधी ऑब्जेक्ट लर्निंग हा सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो. एक ऑब्जेक्ट घेऊन ते वेगवेगळ्या संकल्पनांशी कसं जोडलं गेलं आहे हा विचार करून त्या पद्धतीने मुलं स्वतःचा जो अभ्यास करतात आणि त्या संकल्पना जशा डेव्हलप करतात त्या पद्धतीने इथे आम्ही अभ्यास करतो. जेव्हा मी एका ऑब्जेक्टबद्दल एखादी गोष्ट समजून घेतो तेव्हा सिमिलरली मी इतर ऑब्जेक्ट्सना त्याच्याशी कम्पेअर करायला लागतो आणि मला डिस्टिंग्विशिंग फॅक्टर आणि सिमिलॅरिटीज दिसायला लागतात. फॉर एक्झाम्पल, मी ऑब्जेक्ट घेतला एक बटाटा. मी मगाशी म्हटलं की मला 4 किलो गणित द्या, हे कळणार नाही, पण मला 4 किलो बटाटे द्या म्हटलं की तुम्हाला कळेल, लक्षात येईल, कारण बटाटा इज ऑब्जेक्ट. मग बटाट्या भोवती फिरणारे असंख्य प्रकारचे सब्जेक्ट्स आहेत. मग बटाट्याचं स्ट्रक्चर आलं, बटाट्याचं टेक्स्चर आलं, बटाट्याच्या रेसिपीज आल्या, बटाटा कुठं कुठं उगवला जातो, त्याची शेती कुठे कुठे केली जाते, त्याचा इतिहास, तो सुरुवातीला कुठे उगम पावला, कुठे सुरुवातीला वापरला गेला, त्याच्यावर चालणारं इकॉनॉमिक्स, त्याच्यामुळे होणारी युद्ध, बटाट्याची हिस्टॉलॉजी, बटाट्याची मायक्रोबायोलॉजी, बटाट्याला पडणारी वेगवेगळी कीटकनाशकं त्याच्यावरची, कितीतरी गोष्टी. बटाट्याचे सब्जेक्ट झाले हे, बटाट्या एका ऑब्जेक्टची. अगदी छोट्या मुलांपासून जर का विचार केला तर छोटी मुलं जिज्ञासामध्ये येऊन काय काय गोष्टी करतात तर ती शेतात पण काम करतात. मग शेतामध्ये काम करताना ज्यावेळी मुलं एखादी बी पेरतात आणि त्या बीपासून ते झाड जसं जसं येत राहतं त्या प्रत्येक स्टेजमध्ये होणारा जो चेंज आहे ही मुलं डोळ्यांनी बघतात, अनुभवतात आणि नंतर मग आम्ही इथे आल्यानंतर त्याच्याबद्दल डिस्कशन करतो की रूटमध्ये काय चेंज झाले, शूटमध्ये काय चेंज झाले, त्याला फुलं धरली म्हणजे काय चेंज झाला. जिज्ञासाची कॉन्सेप्ट अशी आहे की इथे कुठलेही सब्जेक्ट असे शिकवले जात नाही. द ऑब्जेक्ट इटसेल्फ इज असोसिएटेड विथ द सब्जेक्ट्स. देन बेसिक क्वेश्चन्स आर आस्क्ड टू द ऑब्जेक्ट. व्हॉट ऑब्जेक्ट, व्हाय दिस ऑब्जेक्ट, हाऊ द ऑब्जेक्ट विल बी मेड, फॉर व्हॉट इज द पर्पज, हाऊ मच, असे वेगवेगळे प्रश्न जेव्हा त्या ऑब्जेक्टला विचारले जातात तेव्हा आम्हाला वेगवेगळे विषय त्याच्यातून उलगडायला लागतात. अशा पद्धतीने प्रवास करता करता फिजिक्स झालं, केमिस्ट्री झाली, जॉमेट्री झाली. फक्त ऑब्जेक्ट कसं दिसतं ह्याच्याने त्याचा अभ्यास होत नाही, तर सर्व विषयातून त्याची परिपूर्णता होऊन ऑब्जेक्ट तयार होतं. तर अशा पद्धतीने वर्कशॉपचा अभ्यास केला जातो. And I
कॉमर्समध्ये खूप वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत आणि सब्जेक्ट निवडायचं स्वातंत्र्य पण आहे. सो मी त्यातले सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, मराठी आणि सोशल सायन्स असं घेतलं आहे. आम्ही 10th द्यायची आणि परत मेन स्ट्रीममध्ये यायचं हे ठरवलं तेव्हा जरा असं होतं की ओके NIOS ॲक्सेप्ट होणार आहे का, हे आहे का. तर मग आम्ही चेक केलेलं आहे सगळीकडे आणि गव्हर्मेंट बोर्ड त्यामुळे त्यांना ऑप्शन नाही, त्यांना ॲक्सेप्ट करायला लागतं. NIOSचा कोटा पण असतो वेगळा. त्यामुळे पुढे गेल्यानंतर ते अभ्यासाच्या ह्याच्याशी रिलेटेडच करिअर करतील वगैरे की नाही माहीत नाही. त्यांना एखाद्या कुठल्या तरी आवडीच्या गोष्टीमध्ये करतील, पण ते जे करतील त्याच्यामध्ये त्यांना पूर्णपणे सॅटिस्फॅक्शन मिळेल आणि ते आयुष्यात आपल्यापेक्षा कदाचित खूप आनंदी असतील हे नक्की आहे. खरंच पालकांना जर आपल्या मुलांना या पद्धतीला घालायचं असेल तर पालकांमध्ये तो ओपन माइंडेडनेस पाहिजे या सगळ्याकडे बघण्याचा. पुढच्या भीत्यांमध्ये फार अडकण्यात पॉईंट नाही आहे, कारण त्याच्यासाठी आपण आधीची ऑलमोस्ट 13 वर्ष एका साचेबद्ध गोष्टीतनं मुलांना जायला लावतो. ते खूप स्ट्रेसफुल असतं त्यांच्यासाठी, त्यांच्या वयाच्या मानाने सुद्धा. तर तशी गरज नाही आहे. As Rabindranath Tagore said, the mind should be without fear. Then only you will reach to the freedom. So if you are talking about, if you are enrolling your child in Jidnyasa, please try to understand what exactly the philosophy behind this Jidnyasa goes. And then only you will be without fear. Otherwise, you will be in a vicious circle of expectation and then whatever sorrow comes with that. कम्प्लिटली पहिल्यापासून इथे आल्यापासून असं नव्हतं की काय होणार आहे माझं पुढे, असं नव्हतं. कारण इथे आल्यावर हे शिकलेलं की ओके जर तुमचा मेन पाथ ब्लॉक्ड आहे तर तुम्ही काहीतरी करून जाऊ शकता डेस्टिनेशनला. पालकांचा जर ओपन अप्रोच असेल ह्या सगळ्याकडे बघण्याचा तरच त्यांनी आपल्या मुलांना पाठवा. कारण मुलं एनिवे खुशच असतात ह्या शाळेमध्ये, या शिक्षण पद्धतीमध्ये किंवा या वातावरणामध्ये. Personally, I have experienced it. I still experience it. I still don't know what I'm exactly going to do, but it'll come to me if I keep exploring things. If I keep on questioning things, I think the kind of exposure I'm getting, I'll certainly get to a point where I know what I want to do. परीक्षा हा जीवनाचा अविभाज्य घटकच आहे आणि परीक्षेसाठी सुद्धा मुलांना फार वेगळ्या अप्रोचने तयार केलं पाहिजे की त्याची भीती पालकांनीच घेऊ नये, म्हणजे मुलं घेणार नाहीत, पण त्याचं गांभीर्य असावं. आता भीती आणि गांभीर्य याच्यात खूप फरक आहे. स्किल हे कुठच्याही सर्टिफिकेटवर अवलंबून नाही आहे आणि शेवटी काम करण्याची पद्धत आणि काम करण्याची सचोटी ह्याच्यावरच ती व्यक्ती पुढे जाऊन त्या करिअरमध्ये किती पुढचा पल्ला गाठेल किंवा काय मजल मारेल हे त्या व्यक्तीवरच अवलंबून आहे. आणि त्याच्यामुळे सर्टिफिकेट डझंट मॅटर, स्किल मॅटर्स. कॉन्सेप्च्युअली हे जी क्लिअर होण्यासाठी आपण इतका वेळ दिलेला आहे ते रिफ्लेक्ट होणारे 11वी 12वी जे कुठे बाहेर जातील किंवा 12वी नंतरही कोणी मेडिकलला जाईल, कोणी इंजिनिअरिंगला जाईल, कोणी अजून वेगळ्या वाटा घेईल, कोणी लँग्वेजमध्ये मास्टरी करायला जाईल, तर तिथे हे रिफ्लेक्ट होईल की अरे ह्यांच्या कॉन्सेप्ट्स किती पक्क्या आहेत. आणि असं नाही की त्याला एकच माहिती, त्याला त्या ऑब्जेक्टशी रिलेटेड खूप गोष्टी माहिती आहेत. कारण लहानपणापासून त्याने शिक्षणच तसं घेतलेलं आहे. तो एकच एक विचार नाही करत आहे, तो सगळ्या बाजूने विचार करू शकतो आहे. सो हे वेळोवेळी रिफ्लेक्ट होईल. पण आत्ता मोस्ट विचारला जाणारा प्रश्न एकच, हे सगळं ठीक आहे, 10वीचं काय? Jidnyasa is not only about education, but it is about life. And this is a life-changing journey for me, and I am enjoying it. जेव्हा तुम्ही सेल्फ स्टडी करता, जेव्हा तुम्ही परीक्षा देत नाही कन्व्हेन्शनल, तेव्हा ती सोलली तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असते की तुम्ही काय शिकताय, तुम्ही अख्खा दिवस तुमचा वेळ वाया घालवताय का ॲक्च्युली काही शिकताय. जिज्ञासा ते विचारलं जातं की माध्यम कुठलं आहे शिकवण्याचं, तर 2 गोष्टी आहेत की शिकवणंच नाही आहे, लर्निंग आहे. आणि त्यासाठी मुलाला जी भाषा सोपी वाटेल ती भाषा हा त्याचा हक्क आहे. जेव्हा तुमच्यावरती काही प्रेशर नसतं की तू टेक्स्टबुक घेऊन बस इथे आणि अभ्यास कर, तेव्हा स्वतःहून अभ्यास करणं हे येतं. इथे त्यांचा सगळा जो चौफेर किंवा प्रत्येक गोष्टीचं जे शिक्षण होतं, मे बी आता त्यांना शेती कंपल्सरी हे एक्झरसाईज आहे किंवा प्लंबिंग, म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टी तिथे ज्या काही बारीक सारीक सगळ्याच गोष्टी घेतल्या जातात. जिज्ञासात जायच्या आधीची वेदिका आणि गेल्या या 3 वर्षातली वेदिका ह्याच्यामध्ये इतका ड्रास्टिक फरक आहे की खरं सांगू तर मी
खूप ज्योत्स्ना काय किंवा कुणाला जाऊन सारखी भेटते आहे आणि माझं मूल नक्की काय करतं हे मी विचारायलाच गेले नाही इतकं. म्हणजे कदाचित आपण परीक्षार्थी म्हणून जास्त वाढलो असं मला बऱ्याच वेळा वाटतं की हे परीक्षेत येईल, 21 अपेक्षित, मोस्ट वॉन्टेड असे प्रश्न आपण अशा पद्धतीनं पुस्तकं वगैरे हे बघत गेलो. ह्यांना कसं की ते त्याच्यामध्ये प्रत्येक विषयाबद्दल त्यांना आवड निर्माण केली गेली. As a parent, I have been in Jignasa for last 6 years. And as a parent and as a facilitator, this is really a mesmerizing journey for me. मला खरं तर आधी जिज्ञासा काय आहे किंवा कशी आहे असं काही माहीत नव्हतं आणि माझ्या स्कूल ह्या विषयावर वेगळे परसेप्शन्स होते. एक फक्त विजिट वॉज इनफ टू कन्व्हिन्स की मला इकडेच यायचं आहे. जिज्ञासात आल्यावर मग कम्प्लीट वेगळं आणि फ्री सगळं होतं वातावरण आणि त्यामुळे एक्सप्लोअर करायला जास्त स्कोप असल्यामुळे इकडे कधी बेटर वाटलं आणि फ्री वाटलं. जिज्ञासाची जी प्रोसेस झाली माझ्यावर ती खूप प्रोफाऊंड होती. माझ्या स्वतः जिज्ञासाने खूप बदल केले, नॉट ओन्ली अकॅडमिकली पण कॅरेक्टर बिल्डिंग खूप चांगलं होतं जिज्ञासात. तुम्ही जिज्ञासाचा लोगो जर परत एकदा नीट पाहिला तर क्वेश्चन मार्क आणि खाली उत्तर आहे, म्हणजे इज इक्वल टू, आणि त्याच्यात पुन्हा प्रश्न दडलेला आहे. माझ्या आयुष्यातले वन ऑफ द बेस्ट डिसिजन्स आहे जिज्ञासात येणं, कारण जिज्ञासात आल्यावर मी ॲज अ पर्सन डेव्हलप झाले. इमॅजिनेशन, व्हिज्युअलायझेशन, ड्रीमिंग, मला हे करून बघायची इच्छा, हे सगळं ते मूल घेऊन येत असतं. त्यामुळं अशा धर्तीवर त्याला इथे येताना काही जज करायची गरज वाटत नाही. माझ्यासाठी जिज्ञासा सर्वस्व आहे, सर्वस्व आहे. म्हणजे मुलांशी मी खूप इमोशनली अटॅच आहे. माझी स्वतःची ग्रोथ इतकी चांगली झाली आहे, मला दिशा मिळाली आयुष्याला. प्रत्येक लर्नर माझ्यासाठी युनिव्हर्सिटी आहे. मुलं किती शिकत आहेत त्याच्यापेक्षा मी किती शिकते आणि मी किती घडती आहे. सो ही माझ्या आयुष्यातली मोठी अपॉर्च्युनिटी आणि माझं सर्वस्व आहे जिज्ञासा. म्हणजे ते मूल जे स्वतः वाढतं आहे आणि स्वतः फुलतं आहे ते त्याच्या पिंडाप्रमाणे वाढतं. हा जो प्रकार होता हा ॲज अ पेरेंट ॲक्सेप्ट करणं माझ्यासाठी कठीण होतं. पण ज्यावेळी मी इथे येऊन ही 85 मुलं वाढताना रोजच्या रोज जी बघत असते त्याच्यामुळे मला एवढंच कळलं की हे त्यांच्या नैसर्गिक वृत्तीप्रमाणेच फुलतात आणि ती नैसर्गिक वृत्तीप्रमाणे फुलली तरच ती खूप छान परिपूर्ण आयुष्य जगू शकतात. एनलाइटनिंग क्युरिओसिटी हे आमचं ब्रीदवाक्य आहे आणि तेवढंच आपण करणं अपेक्षित आहे. हाच जिज्ञासाचा गाभा आहे. द्वैत आणि अद्वैत एकाच वेळी सामावलेली आहेत. हा संपूर्ण शोध हा स्वतःचा शोध आहे. म्हणून जिज्ञासा, परिवर्तन, आयुर्वेद ह्या 2 ॲक्टिव्हिटीज आम्ही या स्वयंशोध फाउंडेशन याखाली रन करतो. स्वयंशोध, स्वतःचा शोध, स्वयंशोध, स्वतःची शुद्धी. परिवर्तनमध्ये स्वतःची शुद्धी करायची आहे आणि जिज्ञासामध्ये स्वतःचा शोध घ्यायचा आहे. स्वयंशोध फाउंडेशनमध्ये ह्या 2 गोष्टी करतो. जिज्ञासाची जिज्ञासा अशा पद्धतीने हा प्रवास प्रत्येकाचा होत असतो. याला काही सुरुवात नाही, याला काही अंत नाही. अनादि अनंत हा एक प्रवास आहे प्रत्येकाचा. आम्ही म्हणतो जिज्ञासा तुम्ही येऊ शकता पण जिज्ञासातून बाहेर जाऊ शकत नाही.